नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी एस.बी. कर्डक, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, सिन्नर महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी संसाधन नियोजन या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये मनुष्यबळ हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवसाय संस्थेमध्ये असणाऱ्या सर्व भौतिक साधनांना गती देण्याचं कार्य मानवी संसाधनाद्वारे म्हणजेच मनुष्यबळाद्वारे केलं जात असतं. म्हणूनच मानवी संसाधन नियोजनामध्ये मनुष्यबळाचं नियोजन केलं जात असतं. मानवी संसाधन नियोजन म्हणजे मनुष्यबळाचं नियोजन असा साधा अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मानवी संसाधन नियोजन ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये व्यवसाय संघटनेत योग्य वेळी, योग्य जागी, योग्य संख्येत, योग्य लायक लोक त्यांना नेमून दिलेले काम करण्यासाठी, व्यवसाय संघटनेच्या मूळ उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत किंवा नाही याची खात्री करणं म्हणजे मानवी संसाधन नियोजन होय. कोणत्याही व्यवसाय संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व्यवसाय संघटनेकडे उपलब्ध असलेल्या मानवी संसाधनाचं नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य असतं व मानवी संसाधन विभाग हे नियोजन करण्याचं कार्य करत असतो. व्यवसायात उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि एकूण काम यांचे विभाजन करून मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणं हे या नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट असतं. विद्यार्थी मित्रहो, मानवी संसाधन नियोजन म्हणजे मनुष्यबळाचं नियोजन असं साधं जरी असलं तरी नक्की मानवी संसाधन नियोजन म्हणजे काय यासाठी आपण काही व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये गेसलर नावाच्या तज्ज्ञाने केलेली एक महत्त्वपूर्ण अशी व्याख्या आहे. मानवी संसाधन नियोजन ही अशी प्रक्रिया असते ज्यामध्ये व्यवसाय संघटनेतील मानवी संसाधनाचे पूर्वानुमान, विकास आणि नियंत्रण अभिप्रेत असते. ही प्रक्रिया व्यवसाय संघटनेला अशी खात्री करून देते की तिच्याकडे समोर असलेले काम पूर्ण करण्यासाठी कार्यक्षम असे लोक योग्य संख्येत, योग्य प्रकारे, योग्य वेळी व योग्य जागी उपलब्ध आहेत. बघा, किती सखोल अशी ही व्याख्या आहे. या व्याख्येनुसार प्रत्येक व्यवसाय संस्थेची मानवी किंवा मनुष्यबळाची गरज पूर्ण करणं व विशिष्ट काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल अशी योजना आखणं म्हणजे मानवी संसाधन नियोजन. साधारणतः मानवी संसाधन नियोजनामध्ये भविष्यकालीन मानवी संसाधन नियोजनाचे पूर्वानुमान करणं, अस्तित्वात असलेल्या मनुष्यबळाचं विश्लेषण करणं, भविष्यकालीन मानवी संसाधन गरजांचे पूर्वानुमान, मानवी संसाधन योजनांची अंमलबजावणी करणं आणि मानवी संसाधन योजनांचं मूल्यमापन आणि त्याची पुनर्रचना करणं या बाबींचा समावेश होत असतो. या व्याख्यांवरून आपणास असे लक्षात येते की या ठिकाणी प्रत्येक व्यवसायाला मानवी संसाधनाची किंवा मनुष्यबळाची गरज असतेच असते आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य म्हणजेच मानवी संसाधन नियोजन. मानवी संसाधन नेमके काय आहे किंवा ते कसे आहे यासाठी आपण त्याच्या स्वरूपाचा अभ्यास करणार आहोत. मनुष्यबळ नियोजनाचे स्वरूप हे गतिशील आहे, ते सर्वसमावेशक आहे, आधारात्मक कार्य म्हणून ते मानलं गेलं आहे आणि ते प्रगतिशील आणि सतत चालणारी प्रक्रिया देखील आहे. या मानवी संसाधन नियोजनाच्या स्वरूपामध्ये पहिला मुद्दा आहे गतिशीलता. मनुष्यबळ नियोजन हे उत्पादनाचे वेळापत्रक ठरविणं, सामग्रीचं नियोजन करणं यांच्यासारखे नसून त्यात प्रत्यक्षात व्यक्तींचा सहभाग असल्याने ते गतिशील आहे. सर्वच लोक सारखे नसतात, त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वातावरणातून आलेला असतो आणि त्यांच्याकडे वेगवेगळी कौशल्य असतात, म्हणजेच ती गतिशील असतात आणि म्हणूनच मानवी संसाधन नियोजनाला प्रमुख कार्य म्हणून गतिशीलता या मुद्द्याचा
आधार घ्यावा लागतो. दुसरा मुद्दा आहे सर्वसमावेशकता. व्यवसायातील सर्वच विभागाचे या मानवी संसाधन नियोजनामध्ये नियोजन करावे लागत असते. एका विभागाला पुरेसे कर्मचारी दिले आणि दुसऱ्या विभागाला दिले नाही तर व्यवसाय संस्थेची अंतिम उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणूनच प्रत्येक खात्याला त्याच्या विशिष्ट कार्यात्मक उद्दिष्ट पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित आणि विकसित कर्मचारी वर्ग देणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये अभिप्रेत आहे. तिसरा मुद्दा आहे मनुष्यबळ नियोजन हे एक आधारात्मक कार्य आहे. मनुष्यबळ नियोजन हे संस्थेच्या मुख्य कार्यधारेमध्ये येत नसले तरी व्यवस्थापनाला पूरक आणि इतर विभाग व सेवा विभाग यांपासून ते मनुष्यबळ पुरवून व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं किंवा सल्लागार स्वरूपाचं कार्य ठरतं आणि म्हणूनच त्याला आधारात्मक कार्य असं म्हटलं जातं. व्यवसाय संस्थेमध्ये सर्व कार्य पूर्ण केली तरी मनुष्यबळ नियोजन हे तितकंच महत्त्वाचं कार्य ठरत असतं. यात चौथा मुद्दा आहे प्रगतिशील पण सतत चालणारी प्रक्रिया. नियोजन हे नेहमीच प्रगतिशील असतं आणि ते सतत चालू असतंच. यामध्ये सतत चालणारी क्रिया किंवा सिंहावलोकन किंवा पुढे चालणारी क्रिया असं या नियोजनाचं स्वरूप आहे. आज नियोजन केलं आणि उद्या ते बंद केलं असं होत नाही. म्हणून मानवी संसाधन विभागाला मानवी संसाधनाचं नियोजन हे वेळोवेळी करावंच लागतं आणि म्हणूनच ती प्रगतिशील आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. अशा पद्धतीनं मानवी संसाधन नियोजनाचं स्वरूप हे गतिशील आहे, ते सर्वसमावेशक आहे, ते आधारात्मक स्वरूपाचं कार्य आहे आणि ती एक सतत चालणारी प्रक्रिया देखील आहे. विद्यार्थी मित्रहो, यानंतर आपण मानवी संसाधन नियोजनाची व्याप्ती अभ्यासणार आहोत. मानवी संसाधन नियोजनाच्या व्याप्तीमध्ये एकूण 6 मुद्द्यांचा समावेश होतो. यामध्ये पहिला मुद्दा आहे मनुष्यबळाचा दर्जा. कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये कशाही प्रकारचे कर्मचारी भरती करून घेणं हे तितकंसं योग्य नाही आणि म्हणूनच मानवी संसाधनाच्या व्याप्तीत समाविष्ट होणारा पहिला मुद्दा आहे मनुष्यबळाचा दर्जा. मनुष्यबळ व्यवस्थापकाचं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे की त्याला किती मनुष्यबळ लागणार आहे ते पाहणं आणि ते कोणत्या कामासाठी लागणार आहे, त्याच्याकडे कोणते कौशल्य किंवा कोणते गुण असावेत हे ठरविण्याचं कार्य या मनुष्यबळ नियोजनामध्ये अभिप्रेत आहे आणि म्हणूनच त्याच्या व्याप्तीमध्ये मनुष्यबळाचा दर्जा ठरविणाऱ्या गोष्टींचा समावेश होत असतो. दुसरा मुद्दा आहे मनुष्यबळाची उपलब्धता. अनुभव आणि कौशल्य यांचं एकत्रीकरण करून सध्या कशा प्रकारे मनुष्यबळ आणि किती प्रमाणात उपलब्ध आहे याचा अंदाज घेणं हे प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये महत्त्वाचं असतं. कर्मचारी नियुक्ती करताना अवाजवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करणं हे देखील महत्त्वाचं आहे. उगीचच कर्मचाऱ्याची भरती करून ठेवणं हे चुकीचं आहे आणि म्हणूनच मनुष्यबळ किंवा मानवी संसाधन नियोजनाच्या व्याप्तीमध्ये महत्त्वाचा मुद्दा मनुष्यबळाची उपलब्धता करून देणं हा आहे. यातला तिसरा मुद्दा आहे कर्मचारी भरतीचे धोरण ठरविणे. कर्मचाऱ्यांची आवश्यकता आणि सध्या उपलब्ध असलेले कर्मचारी लक्षात घेऊन अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यासाठी योग्य ते धोरण आणि कार्यपद्धती ठरवण्याचं कार्य यामध्ये अभिप्रेत आहे. प्रशिक्षण आणि विकास या पुढच्या मुद्द्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या कौशल्यामध्ये वाढ करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण आणि त्यांचा विकास केला जात असतो किंवा करून देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पाचव्या मुद्द्यामध्ये योग्य वेतन आणि पदोन्नतीचं धोरण. कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये एकदा कर्मचाऱ्याने सुरुवात केली म्हणजे तो त्याच कर्मचाऱ्यावरती निवृत्त होतो असे नाही, तर त्याला योग्य वेतन दिलं जातं, त्याची वेळोवेळी पदोन्नती देखील केली जात असते आणि याच प्रकारचं कार्य हे मानवी संसाधन नियोजनाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होत असतं. आणि शेवटचा मुद्दा आहे कायद्याच्या दृष्टीने आवश्यक. सरकारी नियमाप्रमाणे आणि तरतुदीप्रमाणे नियोजन करणं हे प्रत्येक व्यवसायाच्या दृष्टीनं आवश्यक बाब आहे. कल्याणकारी राज्य म्हणून घटनेत दिलेल्या कर्तव्यानुसार राज्य आणि केंद्र सरकारे काही विशिष्ट कायदे करून त्यांचा मनुष्यबळ नियोजनावरती परिणाम घडून आणत असतं.
उदाहरणार्थ राखीव जागा. या सर्वांचाच विचार करून मानवी संसाधन नियोजन विभागाला कायद्याची आवश्यकता पूर्ण करावी लागत असते. अशा पद्धतीनं मानवी संसाधन नियोजन या मुद्द्यामध्ये आपण मानवी संसाधन नियोजनाची व्याप्ती, त्याचे स्वरूप आणि त्याचा अर्थ अभ्यासलेला आहे.